की आजच्या समाजामध्ये म्हातारा माणूस म्हणजे झिरो, त्याची काहीच किंमत ठेवलेली नाही आपण. अरे तो आहे म्हणून आपण येतं हे आपल्याला जाणच राहिली नाही. मी बिघडलो तर माझे पोरं बिघडणार, ते पोरं बिघडले तर त्यांचे पोरं बिघडणार. अय आई, काय गोयशू? अगं आई 8 दिवस झाले फी भरायची शाळेत. सर मला पैसे मागत आहेत. 1600 रुपये तर आहेत. हाय मला पण सर मागत आहेत 1200 रुपये भरायचे मला. अगं रोज तुम्हाला पैसे लागत आहेत. फी आहे, शाळा आहे, कपडे आहे, वया आहेत. रोज काय झाडाला लागले काय पैसे? अगं आई मग आम्हाला कसं शाळेत टाकलं? उद्यापासून आम्हाला शाळेतच जायचं नाही. नका जाऊ शाळेत. माझं कशाला डोकं खाता? तुमच्या बापाला तुम्ही काय म्हणत नाही आल्यावर. अगं आई पप्पाला दिवसभर काम राहतं, ते दमून येतात. मग म्हणलं त्यांना नको मागायला. अगं तू म्हण पप्पाला. अगं पप्पाजवळ तरी कायचे पैसे? कालच डीपी जळाली होती त्याचे दिले, कांद्याला औषध आणले. 15 दिवस झाले गोड तेल संपले, ते सुद्धा नाही आणलं अजून आपण. अगं आई 8 दिवस झाले सर आम्हाला उभं करतात. तुमचं कायमचं असंच आहे. अगं पोरींनो, मी तरी काय करू मग? अण्णा येते आणि त्यांना मागं पैसे. अय आई त्या अण्णा कायचे पैसे ग म्हाताऱ्या माणसाक? अण्णा मसले शेडाकडे येत पैसे त्यांच्याकडे. अगं आई अण्णा दिवसभर शाळा मागे जाते, त्यांचे हातपाय दुखत आहेत, त्यांना काही खर्च नाही का? तुम्ही नाही मागणार आणणार पैसे, मीच मागते. तू काही कर, उद्या आम्हाला फी भरायची, पैसे दे. मग तुमचं भांडाय वेळ नाही, मला स्वयंपाक करायचा आहे. दे दे. काय बाय अवघडच आहे. हा ना. बरे हो तुम्ही रे शांत बसला रे. काय नाही अहो अण्णा, लई टेन्शन आहे आमच्या मागं. बरे काय झालं रे? अहो अण्णा 8 दिवस झाले आम्हाला शाळेत सर फी मागत आहेत. आईन पप्पा आम्हाला फीच देईनात. अरे पोरं हो त्यांच्याजवळ काय ते पैसे तिने आता डीपी झालं त्याचे पैसे भरले का त्याचा औषध आणलं त्याला पैसे गेले त्याजवळ तर कुठून पैसे येतील रे? अहो अण्णा तुमचं बी सगळं खरं आहे. मग आता आम्ही तरी काय करू? आम्ही जाऊ का कांदे खुरपायला? हे पोरी नो तुमचा पप्पा आला ना त्याला मागं पैसे. अगं बाई, मामा आले काय नो, त्यांनाच मागते पैसे. आता या पोरींची फी कुठून भरू? ओ मामा. काय रे सुनबाई? अहो मामा, या पोरींची फी भराय पैसे नाही. तुमच्याकडे पैसे तेवढे द्या ना. सुनबाई माय का काय पैसे मी कुठं कामाला जातो काय? अहो मामा, तुमच्या आता शेडा ऐकल्यात, करडे ऐकलेत, काही त्याचे पैसे कुठे गेले? अरे मला दुखणे येते मला रोज दवाखान्यात जावं लागतं मला पैसे लागत एवढं नाही. अहो मामा, मग दवाखान्यात एवढे पैसे लागत आहेत काय? अरे मला दवाखान्याचा खर्च आहे मला किरकोळ खर्च आहे बाकीचा मी कुठून तुम्हाला पैसे मागवतो का? अहो मामा, तुम्ही 1 लाख शेडा ऐकल्यात, मला तर वाटतंय तुम्ही सगळे पैसे लेकीलाच दिले काय नो? अरे मी कशाला देऊ लेकीला पैसे मी कोणाला मागतो ना मी कोणाला देतो बी ना माझं कुठून पैसे येते? मामा, तिकडे लेकीला देता पैसे आणि ह्या काय तुमच्या नाती नाहीत काय? अरे माझे पैसे नाही मी कसं देऊ लेकीला पैसे राहिला माझ्या नात्याचा प्रश्न मी देईन त्यांना. नंतर काय देता पैसे? आता त्यांची फी भरायची. टोन घेऊ चला. अगं हे मात्र रोज गरम गरम भाकरी करून घालते, चहा करून पाहिजे ते, आणि ते पैसे म्हणले तर पैसे देत नाही. अगं असं कसं बोलते तू उलट पालट म्हाताऱ्या माणसाला? अय आई शाळेला पैसे लागतात ते काय आपल्याला फुकट शिकविते काय? अण्णा काय रे बरा? चहा पिले ना? अरे आताच आलोय अजून नाही चहा पेरू. ए रुपाली, काय हो? अरे अजून अण्णाला चहा नाही केला कर तू? चहा होस तर दम नाही काय तुम्हाला? आले लगेच घोड्यावर बसले. अरे मला नाही प्यायचा चहा, अण्णाला चहा प्यायचा आहे. अहो कोणी का प्यायना, पण मी काही यंत्र आहे काय? अण्णा काय झालं तिला? अरे काय नाही पोरा मला तरी काय माहित काय झालंय. अण्णा रुपाली तुम्हाला काय म्हणली काय? अरे मला काय नाही म्हणली. एवढं कसं काय तापली ती? एवढी कधी तापत नाही माणसावती. अरे काय नाही मला पैसे मागवतो पोरीला फी भरायला पण माझ्याजवळ काय पैसे नाही. तुम्हाला पैसे मागितले? ए रुपाली, काय हो? अरे रुपाली, अहो काय झालं तुम्हाला ओरडायला? अरे रुपाली, तू अण्णा पैसे कशाला मागितले? अहो काय झालं मागितले म्हणून? त्यांच्या नाही काय नाती? अरे रुपाली, आपण कशाला म्हातार वयात अण्णाकडून पैसे मागायचे? आपण त्यांना द्यायचे का त्यांच्याकडून आपण घ्यायची? तुझी बुद्धी चालती की नाही तू? मग काय झालं अडचण असल्या मागितले तर? अरे रुपाली, आपल्याला 12 महिने 24 तास अडचणी. कधी बोर जळाला, कधी डीपी जळाली, कधी कांद्याला रोग झाला, लाख लपडे आपल्या मागे. आपल्या अडचणी काय मिळतं? आपण काय पैसे मागायचे का? आपण कष्ट करू, 4 रुपये साठवू, देऊ पोरीला. 4 दिवस मागे पुढे होणार आहे. म्हाताऱ्या माणसाला पैसे मागायचे का? मी फुकट थोडी मागते, खायला नाही लागत काय त्यांना? अरे दसकटे असतो या जीवाला लागलं, पोरी पैसे मागितले तुझ्या पैसे नाही तर. आमच्या आईबापाने आमचं शिक्षण कसं केलं असेल? अरे 1 रुपया रोज होता, ते 1 रुपया रोज त्यांनी काम केलं, कष्ट केलं, आम्हाला शिकवलं, आम्हाला ह्या पदावर आणलं. बुद्धी झाली की नाही तू? काही त्यांनी कष्टच नाही केलं का? त्यांनी त्यांच्या आईबा पुढे हात पसरले होते का? द्या अण्णा पैसे, द्या नाना पैसे असे म्हणले का ते? त्यांनी स्वतःच्या कष्टावर केलं, आम्हाला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. आपण त्याला पैसे मागायचे का? आपले पोरं येतं, आपली जबाबदारी आहे, आपण काळजी घ्यायची, बरोबर आहे का नाही? त्याला पैसे मागायचे. अहो आता पोरींची फी भरायची अडचण आली म्हणून काय झालं मग एवढ्या वेळेस मागितले तर? अरे रुपाली, एवढ्या वेळेस म्हणून अशीच सवय लागते. उद्या तेलाला पैसे नाही, उद्या मिठाला पैसे नाही, उद्या मिरचीला पैसे नाही, उद्या कशाला पैसे नाही, मग त्यालाच मागायचे का म्हाताऱ्या माणसांना? आपण काय आपल्याला कशाला देवाने हात पाय दिले? एवढं मोठं आपल्याला आई बापाने केलं, त्यालाच मागायचं. त्यांचं दुखणं खूप नाही, उद्या त्याला आजार आहे, तर त्यांचे पैसे तर असले 4 रुपये राहते त्यांच्याजवळ, त्यांच्याकडून हिसकू घ्यायचे. ऐन टायमाला त्याचं दुःख आपल्या आपणच खायला माग, तर त्यांचं दुखणं कधी करायचं आपण?
त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं मग. अहो असं काय दररोज मागते काय मी पैसे? आजच मागितले. अरे तू पर अन्नाच्या खाया प्यावा आली, भाकर नाही लागत का खायला, पाणी नाही लागत का प्यायला, फुकाट खातेत का? अरे आई बाबा म्हातारे झाली म्हणजे काय पार ते संपलेले नसते. त्यांच्यामुळे आपण आज जगात येतं. अलग लक्षात, त्यांना जपलं तर आपली पोरं आपल्याला जपणार येतं. आता हे बघणार आहेत आपल्याकडे उद्या. यांनी कशी आई बाबाचे हाल केले, उद्या आपल्याला पार तोडून खायला बसले ते पैसे दे पैसे पैसे दे म्हणून. ही जी तुझी सवय आहे ना थोडं बावळटपणा करायची, जरा सोडून दे. तू खराब म्हणणार नाही, माझ्यात बी चुका असत्या, पण आपण म्हाताऱ्या माणसाला पैसे मागू नये. मला बी वाटतं माझ्याकडे पैसे नसले अन्नाला मागायला पाहिजे, पण ती माझी लायकी नाही मागायची. अलग लक्षात, मग अडचण आली किती आलं तरी अजून मी अन्नाला पैसे मागत नाही. कारण मला असं वाटतं उद्या त्यांच्या दुखण्यासाठी त्यांचाच पैसा कामाला येणार आहे. आपण बारूमास आपण सदा बाहेर विकारी येतो, आपल्याकडे नाही पैसे असले तरी उद्या इकडे पोरींचा खर्च आहे, उद्या काही शिक्षणाचा खर्च आहे, शेतातला खर्च आहे, एवढे पैसे कुठून येणार आहेत आपल्याकडे? अरे ते दिवसभर डोंगरात शेळ्या वळीत येत, तिथून येतात गुडघे दुखत तरी आणि ते जगते. ते तुला कधी म्हणले का मला 2 रुपये दे, मला हे आणायचे, मला ते आणायचे, मला कपडे आणायचे? आपण घेतले कपडे तर घेतले, नाही घेतले तर नाही घेतले. तिने आपल्या पुढे कधी त्यांची समस्या मांडली का? म्हणले मला हे कमी पडलं, मला ते कमी पडलं, मला भाकर शिळी दिली, मला भाजीच नाही दिली, मला मिरचीच दिली, काय म्हणले का कधी? अरे ते म्हातारा माणूस गेला नाही या जगातून तर आपलं कोणी राहत नाही मागं, कळलं का? एवढं जे आपल्या जीवाचं मार्ग असतं म्हणून आहे तोपर्यंत जपू, आहे की नाही? अगं आई, उद्या तुम्ही पण म्हातारे होणार तर आम्ही असं केलं जमन का? नाही ग पोरींनो, जरा माझं चुकलंच. अगं आई, चूक तरी किती वेळा करणार तू? काय मग चुकणार आहे का? आई, अजून वेळ गेलेली नाहीये. अण्णाकडे चला आणि माफी माग. हा चला चला. मामा, काय गे सुनबाई? अहो मामा, तुम्हाला पैसे मागितले, माझी जरा चुकच झाली. अरे सुनबाई माझे काय पैसे आणि शहरासमोर कसली होते तीच माझ्या खात्याला जातात. हा मामा, तुमचं बरोबर आहे. तुमचे गुडघे दुखत आहेत तरी तुम्ही शाळा वळीता. तुम्ही आम्हाला अजून पैसे मागितले, याच्यातच धन्य आहे आम्ही. अरे सुनबाई आम्ही लय कष्ट केले, तुम्ही करा कष्ट, तुम्हाला मिळेल पैसे. अहो मामा, मस्त कष्ट करतोय, पण कधी डीपी जळती, कधी पिकावर रोग येतोय, कधी अतिवृष्टी होती. शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे. अरे सुनबाई वाईट परिस्थिती असली तरी त्याला तोंड द्यावं लागेल. हा मामा, आता आम्ही कोणापुढे हात नाही पसरणार. आम्ही अजून कष्ट करणार आणि पोरींचं शिक्षण पूर्ण करणार. अशी जिद्द पाहिजे, म्हाताऱ्या माणसाला पैसे मागून नाही जमणार. तुमची जिद्द करायला लावा तुम्ही. अरे रुपाली बघ, म्हातारे माणूस शिक काहीतरी, त्यांच्याकडे एवढा अनुभव असतो, त्या अनुभवातून आपण शिकायचं असतं. त्याला हरासमेंट नाही करायचं, खायला नाही लागत का, प्यायला नाही लागत का? अरे त्यांच्या कष्टामुळे आपण इथं असतो. अलग लक्षात, त्यांना उगं पैसे मागून आपण का भिकारी आहेत का त्यांना सारखे सारखे पैसे मागायला? त्यांना दिलेत का आपण? हा, त्यांना तर काही द्यायचं नाही, त्यांच्याकडूनच घ्यायचं. अरे त्यांचं वय काय झालंय? आपण अजून तरुण येतं, आपण काम करू, खाऊ, कष्ट करू, पैसे कमवू, आपल्या लेकराबाळाचे शिक्षण जसे त्यांनी आमचे केले तसे आपलं कर्तव्य आपल्या पोराचं शिक्षण करणं, त्यांच्याकडूनच घ्यायचं. अहो माझी चुकच झाली, आता नाही मागणार पैसे. अहो चला तुम्ही विचारा. मामा तुम्ही चला, पोरींनो तुम्ही बी चला. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की आजच्या समाजामध्ये म्हातारा माणूस म्हणजे झिरो, त्याची काहीच किंमत ठेवलेली नाही आपण. अरे तो आहे म्हणून आपण येतं हे आपल्याला जाणच राहिली नाही. मला असं वाटतंय आज त्यांना आपण जपायला पाहिजे. त्या आपण प्रत्येकाला म्हणतो आज जग बदललं, जमाना बिघडला, पोरं बिघडले. कोणी बिघडत नाही. मी बिघडलो तर माझे पोरं बिघडणार, ते पोरं बिघडले त्यांचे पोरं बिघडणार. तुम्हाला सांगायचा उद्देश एकच आहे. मी सगळे एक व्हिडिओ बनवला होता, संस्कार हे घरातून मिळतात, ते कमी डाली जातात, संस्कार घरातून नाही मिळत. मला हे नाही कळत एवढी बुद्धी येते कुठून लोकांकडे, संस्कार घरातून मिळत नाही म्हणण्याची. मला एवढंच म्हणायचंय, ज्यावेळेस संस्कार घडायचे असतात त्यावेळेस मुलगा घरातल्या व्यक्तीबरोबर जास्त वेळ असतो आणि घरातल्या व्यक्तीबरोबर जास्त असतो, त्याचबरोबर तो घरांच्यातल्या आज्ञेत असतो आणि त्याच्यावर संस्कार करण्याचे ते दिवस असतात. तिथं आपण 100% चुकतोय, कारण जे आपण घरात बोलतो तो मुलगा तिथं कॅप्चर करतो आणि आपल्या वयानुसार आपल्याला बोलायला सुरुवात करतो. तुमच्या लक्षात येते का? बाहेरचे फार गुण त्याच्यावर परिणाम करीत नाही जोपर्यंत तुमचे चांगले संस्कार असत नाही. संस्कार म्हणजे नेमकं काय हो? संस्कार म्हणजे घरातल्या गोष्टी त्याच्या समोर आलेल्या असतात वेळोवेळी आणि त्याच गोष्टीतून तो घडत असतो. आपण म्हणतो समाजात चांगले संस्कार, जोपर्यंत घरातून संस्कार माणूस अडॉप्ट करीत नाही, घेत नाही, तोपर्यंत समाजात ते संस्कार देता येणार नाहीत. अलग लक्षात, जसे घरात ते संस्कार माझ्या मुलांना असतील, आता माझी मुलं बाहेर काय तसं काय गुण बदलतील त्याच्यावर ते अवलंबून असतं. मी काय संस्कार दिले, मी कसा वागलो, मी माझ्या बायकोला दररोज शिव्या मारा केली, वडिलाला उलट पालट बोललो, तर ते आम्हाला तसंच करणार आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, वाईट कोणी जगात नाहीये. आपल्याला वेळ कमी असतोय का मुलांपाशी देण्यासाठी, आपण काहीतरी चुकतोय का हे शोधूया. ह्या जगात वाईट कोणीच नाहीये. मी पुन्हा सांगतो, सगळेजण चांगले असतात. वेळेनुसार त्याच्यात बदल घडत जातो, टेन्शन वाढत जातं, परिस्थिती त्याला तसं घडवते आणि परिणामी माणूस तसा होतो. अलग लक्षात,
जगात कोणीही खराब नाही, कोणालाही मला नाव ठेवायचं नाहीये. फक्त ती वेळ अशी का येते ते फार अवलंबून आहे. आपला संयम फार महत्वाचा असतो आणि वयस्कर पिढी आपण जपूयात, आहे की नाही. हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तो असतो मित्रांनो. चला आजच्या भागात एवढंच, भेटू द्या भागात. नमस्कार, धन्यवाद.